कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम टोकाला सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या चंदगड तालुक्यात सध्या शिमगा अर्थात होळी उत्सवाचा जल्लोष पाहायला मिळतोय। लोकसंस्कृतीचा जिवंत वारसा मानला जाणारा हा उत्सव केवळ सण म्हणून नव्हे तर सामाजिक ऐक्य आणि ग्रामीण जीवनाचा आत्मा म्हणून ओळखला जातो। पारंपरिक सोंगे, खेळे, ढोल ताशांचा नाद आणि लोकगीतांच्या सुरावटींनी चंदगड तालुका अजूनही निनादत आहे। रंगपंचमीच्या निमित्तानं अनेक गावांमध्ये सोंग काढण्याची परंपरा पाहायला मिळाली। दुसरीकडे चंदगड शहरात मात्र गुढीपाडव्यापर्यंत शिमग्याचा उत्साह कायम असतो। पाहूया चंदगडच्या शिमगा उत्सवाचा हा सांस्कृतिक प्रवास। कोकण आणि कोल्हापूरच्या सीमेवर वसलेला चंदगड तालुका भौगोलिकदृष्ट्या दुर्गम असला तरी सांस्कृतिक परंपरेच्या बाबतीत अत्यंत समृद्ध आहे। या भागातील शिमगा उत्सव म्हणजे लोककलेचा जागर, परंपरेचा उत्सव आणि ग्रामीण जीवनातील आनंदाचं पर्व असतं। गावोगावी रंगीबेरंगी सजावट करण्यासाठी रांगोळ्या, तोरण, पारंपरिक झेंडे यांचा वापर होतो। घराघरातून उमटणाऱ्या लोकगीतांच्या सुरावटी आणि सोंगांच्या सादरीकरणामुळे चंदगड तालुका शिमगोत्सवात रंगलेला असतो। व्हळीचे लग्न या अनोख्या विधीनं चंदगडच्या शिमग्याची सुरुवात होते। होळीचं प्रतीक असलेल्या व्हळीचं लग्न लावून या उत्सवाला औपचारिक प्रारंभ होतो। ढोल, ताशा, झांज आणि हलगीच्या तालावर सादर होणारे पारंपरिक खेळे पाहण्यासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं एकत्र जमतात। या खेळांमधून ग्रामीण जीवनातील सामाजिक विषय, कौटुंबिक नातेसंबंध, उपरोध आणि समाज प्रबोधनाचं प्रभावी दर्शन घडतं। हास्य विनोदातून सादर होणारे हे खेळ म्हणजे चंदगडच्या संस्कृतीची खास ओळख आहे, तर शिमग्यातील सोंग म्हणजे केवळ करमणूक नसून लोकजीवनाचं प्रतिबिंब असतं। पारंपरिक वेशभूषा, रंगीबेरंगी मुखवटे आणि विविध पात्रांच्या रूपातील कलाकार घरोघरी जातात। देव, दानव, राजा, राणी, शेतकरी, व्यापारी, शिक्षक, अधिकारी अशा विविध भूमिका साकारत या सोंगातून समाजातील वास्तव प्रभावीपणे मांडलं जातं। या सोंगांकडून ग्रामीण बोलीभाषा, लोकगीतं, पारंपरिक नृत्य आणि विनोदाचा तडका ऐकायला आणि पाहायला मिळतो। शिमग्याच्या काळात सोंग घेऊन जाणाऱ्या या कलाकारांचं ग्रामस्थ मनापासून स्वागत करतात। दुसरीकडे रंगपंचमीनंतर चंदगड तालुक्यातील अनेक गावांमध्ये सोंग काढण्याची परंपरा थांबवली जाते, पण चंदगड शहराची परंपरा काहीशी वेगळी आहे। चंदगडमध्ये शिमग्याचा उत्सव गुढीपाडव्यापर्यंत सुरू असतो, त्यामुळे प्रत्येक रात्र नव्या आणि आकर्षक सोंगांनी उजळून निघते। ढोल ताशांचा निनाद, रंगीबेरंगी वेशभूषा आणि लोककलेचा जल्लोष यामुळे चंदगड शहरात गुढीपाडव्यापर्यंत शिमग्याचा उत्साह कायम असतो। आजच्या आधुनिक युगात मोबाईल आणि सोशल मीडियाचा प्रभाव वाढला असला तरी चंदगडचा शिमगा अजूनही इथल्या तरुण पिढीला आपल्या मातीशी आणि संस्कृतीशी जोडून ठेवण्याचं काम करतो। अनेक गावांमधील युवक स्वतः पुढाकार घेऊन खेळे, सोंगे आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतात। एकूणच चंदगडचा शिमगा हा केवळ होळीचा सण नसून लोकसंस्कृतीचा उत्सव, सामाजिक एकोप्याचा महोत्सव आणि ग्रामीण जीवनाचा आत्मा आहे। बी न्यूजसाठी चंदगडहून राजेंद्र शिवणगेकर।